नमस्कार, मी निशा म्हणजे कोकणी बालमाणूस. मी बरेच दिवस व्हिडिओ बनवूक नाही, त्याच्यामुळे माका बरेच लोक प्रश्न विचारतात की काय झालं असंच खय. कारण मी दादरला जाऊन येलोय, त्याच्यानंतर प्रसाद प्रसाद तोटिवले बावले करता, कारण त्याका आज सुट्टी आहे आणि तू माझ्याबरोबर येलो काळजीत. तर मी दादरला जाऊन येलोय, त्याच्यानंतर जोगेश्वरीला जाऊन येलोय, 2 एक्झिबिशन्स केले, पण तरी पण अजून व्हिडिओ कसं बनवू नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना टेन्शन येईल की माझा झाला काय. तर झाला काय नाही, सध्या मी ओल्या काजूंच्या ऑर्डरमध्ये बिझी आहे. इतर ऑर्डर चालू असतच माझी बिडाच्या तव्यांचे वगैरे आडायांचे. आणि ओल्या काजूंचे गेल्या वर्षी मी 2-3 व्हिडिओ बनवलेले जे बरेच व्हायरल झाले आणि त्याच्यामुळे माझे बरेच कस्टमर असतात जे मला मेसेज करून विचारतात की यंदाचे ओले काजू सुरू झाले की नाही, ज्याने गेल्या वर्षीची ओल्या काजूंची जी चव चाकली आहे त्यांना ते खूप आवडले. नको प्रसाद, आवाज येता नको. माझ्याकडे माईक बी नाही, हा नको त्याचा आवाज करू नको पत्याऱ्याचो. तर त्याच्यामुळे आज म्हटलं व्हिडिओ बनवूनच सांगूया की ओले काजू सुरू झाले. चला तुमका काळजीतच नेतोय, म्हणजे तुमका काळजी बघू गावतले. आमच्या कुरे नजर मारू नका, कुरे नाही देऊचर. पायरी पाठवतले, यंदा पण पाठवत. केशरही पाठवतले यंदा. ह्या असा रतांब्याचा झाड आणि हे बारके बारके रतांबे लागलेत. रतांबे मी कुरिअर करणार नाही, पण मी सोला कुरिअर करतोय आणि आगळ सुद्धा कुरिअर करतोय. पिवळो नाही का? पिवळो हणू पिवळो होतो, पिवळो बरं लागतं रे. अंगावर टाकू नको रे, डाग लागते. अरे फक्त सांगायचं रे आपल्याला. हजारो गुंतूंची झाडं पडलेली होती. ए प्रसाद, हे असं काजी आणि थोडे असे खालते पडलेत. ह्यो कसलो आंबो सांगा बघूया. काय यायचं ह्यो हापूस. हापूस सुद्धा मी कुरिअरने पाठवते. जे असे मोठे काजी असतात, मोठी फका ही सोलून ह्यांचे गर काढून विकले जातात, म्हणजे ते गर पण मोठ्या आकाराचे मिळते. काजी बघा असे मोठे होते. तो माझ्या पाठी आंबो दिसता, ह्यो असा नीलम. ह्यो मी कुरिअरने नाही पाठवणे, कारण ह्यो वटपौर्णिमेच्या आसपास तयार होता, म्हणजे पावसात. काय रे गंमत दाखव. पण आवळे पण मी कुरिअरने नाही पाठवणे. ए प्रसाद, धर. बरोबर. आणि एक गंमत दाखव. पण जाम सुद्धा मी कुरिअरने नाही पाठवणे. झून झून काढ. नको नको हलवू नको, मग ते गळतं. धन्यवाद, मंडळ आपला आभारी आहे. धर धर जरा खाऊची आता. तर ही जी माझ्या पाठी दिसतात ही फका असत. हे जे कोवळे काजू आहेत हिरव्या रंगाचे, यांना आमच्या मालवणी भाषेत फक असं म्हणतात. हे काजी जसे जसे जून जातात तसे त्यांचे बोंडू तयार होतात. दाखव रे प्रसाद, हे असे बोंडू. हे काजूचं फळ आहे. हे फळ खूप छान लागतं खायला. आम्ही जेव्हा काजूच्या सीझनमध्ये असं डोंगरात येतो तेव्हा पाण्याची जी बाटली असते ती कधीच पुरत नाही आम्हाला, ते पाणी संपून जातं. मग असे बोंडू आम्ही खातो आणि ह्याचा रस जो असतो हा खूप गोड लागतो, त्यामुळे ताण पण भागते आणि पोट पण भरतं. आणि ही जी आहे ही काजूची बी, याच्या आतमध्ये काजूचा गर असतो, ज्याच्यापासून आपण जे बाहेर दुकानात काजू खातो ते त्याचा तो जो गर खातो ना आपण, तो ह्याच्या आतमध्ये असतो. आणि ओले काजू जे असतात ना, जे सध्या आम्ही विकतो सीझनमध्ये, ते हे असे असतात. हा जो दिसतोय हा देटका, म्हणजे आम्ही त्याला देटको म्हणतो.
त्याच्यापासूनच हा बोंडू तयार होतो. आणि ही त्याची काच, ही जेव्हा कोवळी असते तेव्हा अशी ही हिरव्या रंगाची असते. ह्याला चिरून ह्याचे 2 भाग करून आतमधला गर जो आहे तो अख्खा बाहेर काढला जातो आणि तो आम्ही विकतो, कुरिअरने पाठवतो. पण असे गर लवकर खराब होतात, त्यामुळे मुंबई, पुणे किंवा नाशिक, गोवा अशा जवळच्या ठिकाणी आम्ही पाठवू शकतो, जिथे कुरिअर 2-3 दिवसात पोहोचतात. तर अशा ऑर्डर्स मी सध्या घेते. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर मी सांगते, 8104 87 49 68 8104874968. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता. शक्य असेल तर व्हॉट्सॲपवर मेसेज करा, म्हणजे कसं मी डोंगरात येते ना, त्याच्यामुळे मला सतत फोन घेणं शक्य होणार नाही. प्लस मी राहते गावात आणि इकडे गावात ना बऱ्याच ठिकाणी आमका नेटवर्क नसतं, त्याच्यामुळे फोन लागणच नाही, असे प्रॉब्लेम असतात. हे जे ओले काजू असतात ना, त्याचे गर जेव्हा आपण सोलतो त्यावेळी ते गर असे दिसतात. हा आता ओल्या काजूचा गर आहे. म्हणजे हा जो ओला काजू मी तुम्हाला दाखवला, हा जेव्हा आपण सोलतो, चिरतो आणि ह्याच्यातलं गर बाहेर काढतो, त्यावेळी तो गर हा असा असतो. त्याच्यावरती हे असं साल असतं. हे आम्ही सकाळी सोललेले गर आहे, त्याच्यामुळे त्यांचा रंग असा काळपट होतो आणि म्हणूनच त्यांना लवकरात लवकर खावं लागतं. साल जरी काळी झाली तरी गर आतमधला काळा होत नाही, हे मी तुम्हाला दाखवते. हा बघ, हा आहे याचा गर. आणि असे बरेच काजू माझ्याकडे आहेत सोललेले, ज्याची भाजी मी संध्याकाळी बनवणार आहे, त्यामुळे मी सोलून ठेवले होते. तर हे आता इतर जे गर आहेत हे बघा, यांची साल जरी तुम्हाला अशी दिसली, कारण त्याला उष्णता लागली की त्यांची वरची जी साल असते ती काळवंटे, पण आतमधला गर असा पांढरा शुभ्र असतो. ह्या गरांना गरम पाण्यात घालायचं, म्हणजे ही जी सालं असतात ही पटकन निघतात आणि ह्याची तुम्ही भाजी करू शकता, गोड पदार्थ करू शकता, खिरीत घालू शकता, वॉटेवर. तुम्हाला नुसते खायचे असतील तुम्ही नुसते पण खाऊ शकता. तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर अवश्य ऑर्डर करा, मी तुम्हाला घरपोच पोचवेन. धन्यवाद. ए प्रसाद नाही आहे.